उजनी आणि वीर धरणातून निसर्ग भीमा आणि नीरा नदीमध्ये विसर्ग केला जातोय। पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडीवरून वाहू लागली आहे, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी। पंढरपूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आपण पाहत असाल चंद्रभागा नदी दुथडीवरून वाहत आहे, कारण उजनी धरणातून सोडण्यात आलेलं पाणी चंद्रभागा वळणातील पुंडलिक मंदिर असेल, इतर छोटी मोठी संतांची मंदिर असेल, पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत। एवढंच नव्हे तर चंद्रभागा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल ही पाण्याखाली गेलेला आहे। त्यात आज उजनी धरणातून 41,600 क्युसेक्स तर वीर धरणातून नीरा नदी पात्रात 15,411 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेलं आहे। आता सोडण्यात आलेलं पाणी इकडे वाहत येणार, त्यामुळे चंद्रभागा नदीची जी पातळी आहे ती वाढतच जाणार आहे। त्यामुळे जे भाविक भक्त पंढरपूरला देवदर्शनासाठी स्नानासाठी येत आहेत त्यांना प्रशासनाने आवाहन केलेलं आहे, त्यांच्या बाबतीत आवाहन केलेलं आहे। नुकत्याच 6 भाविकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे, त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्नानासाठी येणाऱ्या भाविकांनी जे घाट आहेत नदीवर चंद्रभागा नदीवर त्या घाटांवरच स्नान करावं, सावधपणे स्नान करावं, अशा प्रकारचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।